नमस्कार मंडळी, आताची सर्वात मोठी अपडेट. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या दरम्यान शेवटच्या क्षणी काय घडलं, मोठी माहिती समोर आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झालेला आहे. सर्वात आधी अजित पवार गंभीर झाल्याची माहिती मिळालेली होती, पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. व यातच मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झालेले होते. एका छोट्या विमानाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात. आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सिक्युरिटी आणि पीए देखील विमानात होते. ते देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार देखील गंभीर व जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून कार्य सुरू आहे. व यातच घटनास्थळी अनेक कार्यकर्ते आणि अजित पवार यांचे निकटवर्गीय देखील उपस्थित झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. डीजी सिंह यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी जमलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याची आणि आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालेला आहे. यातच एक नवीन अपडेट आलेली आहे. सकाळी राज्याला हादरवणारी बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालेला असून या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांना येऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालेलं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आलेले होते. विमानतळावरच ते विमान कोसळलं. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक पायलट आणि इतर दोघांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्तांनी राज्यालाच मोठा धक्का बसलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतलेला होता. या अपघातात नेमका कशामुळे झालेला आहे, तांत्रिक बाब काय आहे, सर्व प्रकारची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.